हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर स्मिता सुचरिता काशीनाथ जाधव, स्वरितराज दवाखाना, नसरापूर. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीया म्हणजे आंबा खाण्याचा मुहूर्तच म्हटला पाहिजे. कारण अक्षय तृतीयेपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सुरू होते आणि आंबा आपल्या ताटाचा एक इम्पॉर्टंट भाग बनतो. पण खरं तसं बघायला गेलं तर आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स असतात. फायबर्ससुद्धा आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खरं तर म्हणूनच त्याला फळांचा राजा असे संबोधले जात असेल. पण हा आंबा आहे तो डायबेटीजच्या पेशंटसाठी खूपच घातक आहे. म्हणूनच तुमचा घरचा डॉक्टर म्हणून हा व्हिडिओ करण्याचा विचार माझ्या मनात आला. कारण पाटेगावमध्ये जेव्हा मी OPD करत होते तेव्हा माझ्याकडे जे पेशंट यायचे ते पेशंट हमखास उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट आवर्जून बोलायचे मला की मॅडम, आंबा ह्याच सीझनमध्ये असतो ना हो, त्यामुळे थोडासा खाल्ला कदाचित त्याने माझी शुगर वाढली असेल, असे आवर्जून बोलायचे. आणि हे खरंच आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, की आंबा खाल्ल्यामुळे शुगर खरंच वाढते. आंब्यामध्ये शुगर भरपूर प्रमाणात आहे. खरं तर शुगरचं फ्रुक्टोज नावाचा जो प्रकार असतो तो आंब्यामध्ये असतो, जो ॲक्टिव्ह शुगर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आंबा खाल्ला की खरंच साखरेचं प्रमाण, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. जे आपल्या म्हणजे शुगरच्या पेशंटसाठी तर चांगलं नाहीच आहे. पण जी लोकं वेट लॉस करत आहेत, ज्यांना डाएट प्लॅन आहे, अशा लोकांच्यासाठी सुद्धा ते खूपच घातक ठरू शकतं. किंवा घातक हा शब्द मी नाही म्हणणार पण आरोग्याच्या दृष्टीनं ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे आंबा खाताना विचार करूनच खाल्ला गेला पाहिजे. डायबिटीसचे पेशंट असतील त्यांनी तरी आवर्जून आंबा खाणं टाळलंच पाहिजे. मोह आवरत नाही आपल्याला अशा गोष्टी खाण्याचा. एखादी फोड खावीशी वाटते किंवा एखादा आंबा खावासा वाटतो. पण खरं सांगायचं तर आपण आयुष्यभर या गोष्टी करतच आलेलो असतो हो. आत्ता जेव्हा आपल्या आरोग्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसतात, म्हणजे साखर झाली असं जर दिसत असेल, आपल्याला डायबिटीस आहे हे जर आपल्या रिपोर्टवरून सिद्ध झाले असेल, तर या अशा गोष्टींचा मोह आपण टाळला पाहिजे, जेणेकरून आपल्याला निरोगी चांगलं आयुष्य जगता येईल. आणि म्हणूनच माझ्या मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा आंबा खाताना, की तो प्रमाणातच खाल्ला गेला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण प्रमाणात घेतो तेव्हाच ते औषध म्हणून काम करतं. प्रमाणाच्या बाहेर गेलं तर ते विषच होतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी प्रमाणातच घ्या. आंबा असू दे आणि बाकी काहीही सगळ्या प्रमाणातच हवं आपल्या आयुष्यात. कारण प्रमाणात असणाऱ्या गोष्टीच आयुष्याची गोडी वाढवतात. म्हणूनच आंबा हे सीझनल फ्रूट आहे, मला माहिती आहे. तरीही आंबा खाण्याचा मोह डायबेटिक पेशंटने तरी आवर्जून टाळावा. आणि जे वेट लॉससाठी प्रयत्न करत आहेत त्यांनीही आंबा खाणं टाळावं. आणि आंबा सीझनल फ्रूट असल्यामुळं मी म्हणते तसं आहारामध्ये घ्यायलाच पाहिजे, घेतला पाहिजे. पण जिथं ते ॲव्हॉइड करणं गरजेचं आहे त्या लोकांनी तो ॲव्हॉइड करायलाच हवा. मी तुमचा घरचा डॉक्टर आहे. तुमच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतील त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंबा भरपूर प्रमाणात खाल्ला जातो, म्हणूनच हा व्हिडिओ करणं मला योग्य वाटलं. म्हणूनच आवर्जून सांगते की स्वतःची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर काही गोष्टींना आळा घालणं खूपच महत्त्वाचं असतं. म्हणून साखर असणाऱ्या पेशंटने या अक्षय तृतीयेला आंबा खाणं टाळलेलं खूपच चांगलं. कारण आपण स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली, आपण स्वतःचं आरोग्य सांभाळलं तर तुमच्या परिवाराला मोलाची साथ लाभणार आहे. त्यामुळे सगळेजण मिळून आनंदानं सण उत्सव साजरे करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. आणि ही काळजी घेताना मी तुमचा घरचा डॉक्टर नेहमीच तुमच्या सोबत असणार आहे. परत एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भेटू अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅपी अक्षय तृतीया अँड एन्जॉय द डे.